अखिल जगत स्वामी साब सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगं ये बाम कुठे होतीस तू? अगं असं न सांगता जातात होय? अरे गडावर गेली होती ती। गाडावर? हा न ते कशाला ग? महसताईसने अवतान द्यायला वाटलंच बा असतच काहीतरी खोल डोक्यात घेऊन तू तर जाणार। महाराष्ट्रदेवी काय म्हणल्या? अरे म्या गेले तेव्हा गडामुळे एकलीच उभी होती पण डोळ्यात पाणी होतं तिच्या। ये बाजू अगं स्वतःच पान उतार करायला कशाबाई गेलीस तर? बा म्या माझं काम केलं आता पूजेला यायचं का नाही ते त्यांनी ठरवायचं। अगं तुला कधी कळणार ग? अगं महाराष्ट्रदेवी हात कशाला येतील? हा अगं जे वाहणार नाही त्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा कशाबाई करतेस तू? डोक्यात खूळ ठेवून देवास काय बाई बोलून आलीस? अगं देवानी तुझ्यासाठी वरत पाठवलंय ना ते कर की गपगुमान। अगं आमचं जाऊ दे देवाचा तरी विचार कर। म्या महसताईसने अवतान दिलं हाय हे देवासने आवडणार नाही होय? आता एवढा घोळ घालून ठेवलास तर ते कौतिकच करताल ना तुझं। आता ही पूजा वैस्तवर काय होतं या काय नाही हे घोरच हाय बघ। माझ्या आयुष्यात येऊन भरपूर अपमान झाला आहे माझा आणि काहीही झालं तरी तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही मी। आता तू अशीच उभी राहणार आहेस का काय? आता पूजेची काय तयारी करायची ते सांगणार आहेस का नाही? लतिका 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 म्हाळसा काय झालं? प्रधानजी कुठे आहेत? प्रधानजी कुठे आहेत हे मला ठाऊक नाही पण लक्ष्मी देवी मात्र त्यांच्या कक्षातच आहे। नारद मुनी त्यांना भेटायला गेले आहेत असं माझ्या कानावर आलं। मुद्दामून माझ्यापासून हे सगळं लपून चाललं आहे याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे। म्हाळसा असं काय झालं आहे? माझा पुन्हा एकदा गडावर अपमान झाला आहे लतिका आणि पुन्हा एकदा अपमान करण्याचे धाडस त्याच बानूने केले आहे। सांगेन मी तुला सगळं लतिका पण त्याआधी आत्ताच्या आत्ता नारद मुनींना बोलवणं पाठव। मला तात्काळ त्यांना भेटायचे आहे।
जा. हो. नारायण 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 नारायण. माते, माते, मला असे वाटले की आपण बाहेर राजप्रासादात असाल. बाहेर काय घडलं आहे ठाऊक आहे ना? नारायण नारायण. खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही म्हाळसा आणि बानू या दोघींना समोरासमोर आणण्याचा घाट घातला, मग हे होणारच. मला आता याचे भय आहे की हे श्री म्हाळसा देवींना कळले तर. कशाबद्दल? हेच की बानूला मी हरतालिकेचे व्रत दिले. त्यांना काय सांगायचं ते आता तुम्हीच ठरवा. असं का म्हणता माते? हो, कारण मी तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्ही स्वतःला हवं तेच करणार. नाही 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 नाही, आता तुम्ही सांगाल तसे मी बोलेन, अगदी तसेच वागेन. म्हाळसा देवींनी काही विचारलं तर त्यांना सांगा की श्री खंडेरायांनी तुम्हाला आदेश दिला म्हणून तुम्ही हे व्रत बानूला दिलं. नारायण नारायण. आता मला एकाच गोष्टीचे भय आहे. आता काय मुनिवर? त्याचे असे आहे की त्या समोर असतात तेव्हा असे सगळीकडून प्रश्नांचे बाण येत आहेत असे वाटते. तेव्हा काय करायचे याचा विचार मी करतो आहे. ह्या वेळी स्वतःहून काही सांगू नका. गडावर काय परिस्थिती उद्भवली आहे हे पाहता आहात ना? होय माते. ती बानू इतकी आज्ञाधारक असेल असे मला वाटले नव्हते. काल रात्री तिला सांगितले की श्री म्हाळसा देवींना आमंत्रण दे. आज सकाळी आली ती गडावर. थोडा अवधी मिळाला असता तर मी तिला अडवले असते. मी म्हाळसाचा निरोप घेऊन आले आहे. आत ये. म्हाळसाने नारद मुनींना भेटायला बोलवले आहे. मला? हो, येते मी. लतिका, कशासाठी बोलवले आहे हे सांगितले नाही का श्री म्हाळसा देवींनी? नाही, येते. आज्ञा असावी. मी म्हटले होते तसेच घडले. आता भय बाळगून कसं चालेल मुनिवर? तुम्ही म्हाळसा देवींना भेटून या. होय माते, आशीर्वाद असावा. नारायण नारायण. अरे असा काय बघतोय सा? तुझं आपलं बरं आहे. काय गडावर चाकरीला आहे, दुसरीकडे कुठे जायचं नाही. अरे तुझं काय वाईट आहे रे? बानाईच्या वाड्यावर चाकरी करतोय सा आणि येळ मिळेल तेव्हा येतोयस की गडावर. अरे हो, मगाशी वाचलो मी. बानाई आणि म्हाळसा देवी दोघी बी एकमेकांच्या मोर उभं राहिल्या. मी लांबूनच बघितलं, काय करावं कळना मला. अरे तुझं काय घेऊन बसलाय सा? समजा राजवाडा हादरला, बानाईवर येतात हे तू सांगाय नको होय? मला तरी कुठं ठाव होतं, अचानक आल्या त्या. अरे तवाजांना जे काय सुरू आहे त्यांना बघतोय. म्हाळसा देवींच्या मोर जायला कोणी बी तयार नाही. अरे पर वाड्यावर आता उत्सव होणार आहे. जेजुरीतले आणि गडावरच्या समध्या बाया पूजेसाठी येणार आहेत. हे केव्हा ठरलं? तेच तर कारण आहे. बानाई अवतान द्यायला आल्या, पण म्हाळसा देवीने का अवतान घेतलाच नाही. अरे दोघींच्या मंदी इस्तव जात नाही, कसं जातील त्या वाड्यावर? अरे त्यांच्याच वाड्यावर आता उत्सव आहे, तेव्हा गडावरच्या बायकांना तरी कसं थांबवणार? आणि लक्ष्मी देवी जायचं थांबणार आहेत वे? पण मला वाटतं म्हाळसा देवी येत्याल. अरे खुळा आहेस वे? एवढं समज झालं तरी बी म्हणतोस की म्हाळसा देवी वाड्यावर जाते? बघच तू, मी जे म्हणतो ना तेच खरं होणार आहे. तर तुझं आपलं बरं आहे. परत सुरू झालं? चल, काय कामं पडलेत? काय ते पण. नारायण नारायण. हे प्रभू, आता काय होणार हे सांगणं कठीण आहे. श्री म्हाळसा देवींनीच मला ज्या अर्थी बोलावणं पाठवलं आहे
त्या अर्थी मी बानूला व्रताबद्दल सांगितलं आहे हे त्यांना कळून चुकलं आहे. फार मोठ्या धर्मसंकटात सापडलो आहे मी आता. हे प्रभू, आता तुम्हीच माझे तारणहार आहात. तुमच्या भक्तावर कृपादृष्टी असावी माधवा. नारायण नारायण. कोणाची प्रार्थना करता आहात मुनिवर? देवी, माझ्या मुखी माझ्या आराध्याचे नेहमीच नामस्मरण सुरू असते. त्यांच्याशिवाय मी कोणाचा धावा करणार? धावा? कोणत्या संकटात अडकला आहात की काय तुम्ही मुनिवर? मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे. आसन ग्रहण करा. देवी, मला ठाऊक आहे तुम्हाला मला जे काही विचारायचे आहे त्याआधी मी माझी बाजू स्पष्ट करतो. देवी, बानू ही माझी शिष्य आहे आणि माझी शिष्या अशी अडचणीत असताना मला तिला सहाय्य करावेसे वाटले आणि म्हणून मी तिला हे व्रत सुचवले. तेही यांच्या सांगण्यावरून, हो ना? तुम्ही बानूला सहाय्य करणार हे मला ठाऊक होतंच. त्याविषयी मी काहीही बोलू शकणार नाही. मला तुम्हाला केवळ हेच विचारायचे आहे मुनिवर की तुम्ही बानूला जे व्रत दिले ते व्रत मी करत असलेल्या 16 सोमवाराच्या व्रतापेक्षाही श्रेष्ठ आहे का? हे व्रत श्रेष्ठ की ते हे मी कसे सांगणार? खरे तर ही दोन्हीही व्रत श्री महादेवांना प्रियच आहेत. कारण ही दोन्हीही व्रत सर्वप्रथम श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली होती. हे व्रत पार्वतीने देखील केले होते? होय देवी, सर्वप्रथम श्री पार्वती देवींनीच हे व्रत केले होते. हरतालिकेचे हे व्रत सर्वप्रथम पार्वती देवींनी केले होते? होय देवी. मग मुनिवर, तुम्ही हे व्रत मला आधी करायला का नाही सांगितले? नारायण नारायण. हे प्रभू, हे काय बोलून बसलो मी? आता श्री म्हाळसा देवी यांच्या शंकेचं निरसन झाल्याखेरीज त्या मला इथून जाऊ देणार नाहीत. बोला मुनिवर, तुम्ही गप्प का आहात? या व्रताबद्दल तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? देवी, मला या व्रताबद्दल जाणून घ्यायचे आहे मुनिवर. काय आहे हे हरतालिकेचे व्रत? त्या व्रताबद्दल आत्ताच जाणून घ्यायला हवे का? होय मुनिवर. जोपर्यंत तुम्ही मला काही सांगणार नाही तोपर्यंत या गडावरून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. देवा, आता मला श्री म्हाळसा देवींना सारं काही सांगावं लागणारच. मुनिवर, अजूनही तुम्ही गप्पच आहात. नारायण नारायण. देवी, मी सांगतो, अगदी सुरुवातीपासून सगळे काही सांगतो. माता पार्वतींचा श्री महादेवांशी विवाह झाला होता, परंतु जन्मोजन्मी श्री महादेवच आपल्याला पती म्हणून लाभावेत म्हणून श्री पार्वती देवींनी हे व्रत केले होते. आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून त्यांनी हे व्रत केले होते. आणि हे व्रत मला ठाऊक देखील नाही. मुनिवर, या व्रताबद्दल मला अजून जाणून घ्यायचे आहे. कसे केले होते पार्वतीने हे व्रत? श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. सुमारे 12 वर्ष अधोमुख होऊन त्यांनी साधना केली होती.
झाडांची सुकलेली पानं खाऊन त्यांनी दिवस काढले. शरीर गोठवणाऱ्या तापमानात पाण्यात उभे राहून त्यांनी साधना केली. असह्य अशा उष्म्यात पंचाग्नींनी शरीर तापवून प्रचंड पावसाच्या माऱ्यात अन्न पाण्याशिवाय या आकाशाखाली त्यांनी ते तप तसेच सुरू ठेवले. तुम्हाला त्रास होत असेल तर मी यापुढे काहीही बोलणार नाही. नाही, सांगा मुनिवर, मला ऐकायचे आहे. नारायण नारायण. हे प्रभू, मी श्री पार्वती देवींबद्दल काही सांगितल्याने अनर्थ तर घडणार नाही ना? सांगा मुनिवर, मला अजून जाणून घ्यायचे आहे. मला त्या व्रताबद्दल सांगा. होय देवी, अशा या खडतर कठोर तपश्चर्येनंतर श्री पार्वती देवींना त्यांची एक सखी घनघोर अरण्यात घेऊन गेली. त्या अरण्यात श्री पार्वती देवींच्या वडिलांपासून लपवून त्या सखीने श्री पार्वती देवींना व्रतासाठी एक स्थान प्राप्त करून दिले. श्री पार्वती देवींनी नदीच्या वाळूपासून शिवलिंग तयार केले आणि त्याची यथोचित पूजा केली. रात्रभर त्यांनी श्री महादेवांचे नामस्मरण केले आणि या कठोर तपश्चर्येमुळे श्री महादेव प्रसन्न झाले. आणि त्यावेळी श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना मनोमन पती मानल्याचे सांगितले. श्री महादेवांनीही श्री पार्वती देवींना अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. हे इतके कठोर व्रत पार्वतीने केले होते हे मला यांनी का नाही सांगितले? देवी, या कठोर तपश्चर्येतील हे हरतालिकेचे व्रत केवळ त्या दिवशीचे व्रत मानले जाते ज्या दिवशी श्री पार्वती देवींनी नदीच्या वाळूपासून शिवलिंग तयार केले आणि त्याची पूजा केली. आणि हेच व्रत मी बानूला सांगितले इतकेच. पण ह्या व्रतासाठी तिने मला का बोलवले? कारण देवी, मनात कोणताही संकोच ठेवू नका मुनिवर, सांगा. कारण देवी, हे व्रत श्री पार्वती देवींनी आपल्या सखीसह केले होते. श्री पार्वती देवी हे व्रत करत असताना ती सखी ही श्री महादेवांचे स्मरण करत होती. म्हणजे मी देखील बानूचे हे व्रत सुरू असताना तिच्या बरोबर यांची आराधना करावी असे तुम्हाला सुचवायचे आहे का मुनिवर? नारायण नारायण. मी केवळ तुमच्यातील तेढ कमी व्हावी म्हणून हे बानूला सुचवले. बानू हे व्रत करणारच आहे तर. मुनिवर, मला जे जाणून घ्यायचे होते ते मी जाणून घेतले आहे. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला निक्षून सांगते. मी त्या बानूकडे कोणत्याही व्रतासाठी अथवा कोणत्याही पूजेसाठी कधीही जाणार नाही. जरी आमचे आराध्य एकच असले तरी. तुम्ही आणि इथे? होय, अख्ख्या गडावर हा मंद सुवास दरवळतो आहे. ह्या वातावरणात तुझी आर्त हाक घुमते आहे. तुझ्या भक्तीच्या मोहपाशात ओढला जातोय हा खंडोबा. म्हणजे माझ्या भक्तीचे सत्व अजून आहे तर? त्याशिवाय मी इथे कसा येईल? मला आनंद आहे
की माझी भक्ती तुम्हाला इथवर घेऊन आली. तुझं प्रेम मला काय काय करायला लावतं आहे ह्याची तुला कल्पना नाही. तुलाच काय याची कल्पना कोणालाच नाही. हळदीने माखलेल्या खंडोबाच्या आतलं हे शिवतत्व तुझ्या वियोगाने व्याकुळ होत आहे. मी कुठेही गेलो तरी तुझ्याकडेच येणार, कारण ते प्रकृतीकडे येणं आहे. तुम्ही आणि गणेशाने मला वचन दिले आहे की माझे 16 सोमवारचे व्रत झाले की माझी आणि पार्वतीची भेट होईल. होय म्हाळसा, मी अतिशय श्रद्धेने हे व्रत करते आहे. माझे प्राण एकवटून मी तुमच्या चरणी एक एक बेलपत्र वाहते आहे. ते व्यर्थ जाणार नाही ना? माझी आणि तिची भेट होईल ना? तुझी इच्छा पूर्ण करताना या खंडोबाचे काय होईल कुणास ठाऊक. पण म्हाळसा, तुझी इच्छा पूर्ण होईल खर तर करावीच लागेल. तो क्षण माझ्यासाठी कृतार्थाचा असेल. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तिच्याकडे. मला सगळी उत्तरं मिळतील. मग मला मीच भेटेन आणि मग मीच तुमच्यासोबत कैलासात येईन, एकटी.